खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत डोक्याला शॉट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशू जरा तुझा फोन दे. मला कसतरी होतंय. मी तर डॉक्टरकडे जाऊन येतो. डॉक्टरकडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते. नको, ऐक मी डॉक्टरकडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी. बघेल हा डॉक्टर. मी तर नागपूरहून इथे आले होते. अप्रतिम, कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं. खूप छान नाटक, ब्युटिफुली डिस्प्लेड. कुटुंबाने सहकुटुंबाने पाहावाच नाटक. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरं नाटक पाहिले ना मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला. तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे. नमस्कार, मी गुरुराज. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 10 घडामोडी. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. राजकीय नेत्यांचे महाराष्ट्रभरात दौरे देखील सुरू आहेत. मागील महिन्यात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला होता. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज शिर्डी, छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार आहेत. आज उद्धव ठाकरेंच्या 2 जाहीर सभा होणार असून यातून ते कुणावर टोप डागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. छत्रपतींचे 13वे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे भेट देऊन श्रींचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी आपण हिंदुस्थानातील पहिल्या बाप्पाचे दर्शन घेतल्याचा आनंद होत आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. हिंदुस्थानातला पहिला जो गणपती इथे बसला आहे आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी मला आज भाग्य मिळालं. याबद्दल मी मनसोक्त म्हणजे एकदम खुश आहे मी. आणि पुणेकरांनी जे पुणेभर जे वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांचा एक हातभार आहे असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही. आणि त्यांच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. आणि 5-6 दिवस कोल्हापूर, आज पुण्यात आलो आहे. आणि पुण्यातलं सुद्धा एक वेगळं प्रेम, महाराष्ट्राची संस्कृती आणि गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही सगळेजण पुढं चालतो. बाप्पाकडे काय मागितलं? बाप्पाकडे सगळे मागायचं काय, सगळेच लोक सुखी राहायला पाहिजे, आनंदात राहूया आपण आणि महाराष्ट्रात घडूया. एवढं सगळेच जण जे मागतात ते आम्ही मागतो. एकूणच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला एक इतिहास आहे, याबद्दल काय वाटतं? नाही, पहिला गणपती जो त्यांच्या माध्यमातून इथं बसला आणि त्यांना नंतर हे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना आज जगात आपल्याला पाहायला मिळतं. याची ख्याती आणि वाढावी त्याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. धन्यवाद. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 3 नव्या वंदे भारत एक्सप्रेस मिळाल्या असून यात पुणे, हुबळी, नागपूर, सिकंदराबाद आणि कोल्हापूर पुणे आदी मार्गाचा समावेश आहे. त्यामुळे पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसबद्दल माहिती देताना मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यातील पहिले वंदे भारत एक्सप्रेस मिळाली ही पुणेकर प्रवाशांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे असं मत व्यक्त केलं आहे. पुण्यातील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी ते आले असता माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. मी दरवर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या दरवर्षी बाप्पाच्या दर्शनाला येतो, आरतीला येतो. माझे अत्यंत जवळचे स्नेही मित्र पुनीतदादा बालन, त्यांचे सर्व सहकारी अत्यंत उत्कृष्टपणे आणि अत्यंत मांगल्य, अत्यंत पवित्र अशा सगळ्या वातावरणामध्ये खूप चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करतात. आणि म्हणून दरवर्षी बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला मी न चुकता इथे येतो. पुण्यासाठी नवनवीन योजना येत आहेत, तुम्ही वंदे भारतची पण घोषणा केलेली आहे, काय सांगाल त्या संदर्भात? बघा, मागच्या 10 वर्षात माननीय मोदीजींनी महाराष्ट्राला, पुण्याला अनेक योजना दिल्या. हजारो कोटी रुपयाचे प्रोजेक्ट या पुण्यात मिळाले. 16 तारखेला पुण्याची पहिली वंदे भारत पुणे ते हुबळी सुरू होती आहे. त्यामुळे वंदे भारतची पहिली सेवा पुणेकरांना आता मिळणार आहे. एकूण महाराष्ट्रातल्या 3 वंदे भारतच्या सेवा सुरू होत आहेत राज्यातल्या. आणि त्याच्यामध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर यावर्षीच्या सुद्धा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ 15,900 कोटी रुपयाची तरतूद महाराष्ट्रासाठी केली आहे. आज
आजच्या दिवशी जर आपण विचार केला आता या क्षणाला तर जवळपास 81,000 कोटी रुपयाची रेल्वेची कामंही महाराष्ट्रात सुरू आहेत. भविष्यात अनेक नवीन प्रकल्प येणं ते तर वेगळेच, पण आज 81,000 कोटी रुपयाची कामं महाराष्ट्रात सुरू आहेत. हे मोदीजी सरकारचं, मोदीजींचं महाराष्ट्रावरचं प्रेम आहे, पुण्यावरचं प्रेम आहे. पुण्यातसुद्धा 27 तारखेला अजून ती कदाचित उद्या परवा वेळ निश्चित होईल. पुण्याच्यासुद्धा आपल्याला शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट हा भुयारी मार्गाचा 5.5 किलोमीटर 6 किलोमीटरचा भुयारी रेल्वेचा मेट्रो मार्ग सुरू होतो आहे आणि स्वारगेट ते कात्रज हा जवळपास 5.5 किलोमीटरच्या नवीन भुयारी मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही होते. त्यामुळे मला असं वाटतं की पुणेकरांना गणेश उत्सवाची मोदीजींनी दिलेली ही भेट आहे. आज गणपतीला काय शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आमचे मित्र पुनीत दादा तर तुम्ही पाहता की पुण्याच्या गणेश उत्सवाला एक वेगळ्या पद्धतीनं त्यांनी एक आधारस्तंभ म्हणून आधार द्यायचं काम ते करतात. पण पुण्याचा गणेश उत्सव हा एक आमची वेगळी परंपरा आहे. 130 वर्षापेक्षा मोठी परंपरा असलेला आमचा उत्सव आहे. त्यामुळे हा उत्सवसुद्धा गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं अत्यंत धार्मिक मंगलमय वातावरणामध्ये पार पडतो आहे. त्यामुळे बाप्पा तुझे आशीर्वाद पुणेकरांना देशवासियांना राहू देत. तुझं नाव विघ्नहर्ता आहे. त्यामुळे या समाजावरती देशावरती कुठलंही विघ्न येऊ देऊ नको. या देशातील शेतकरी, सर्वसामान्य माणूस, कामगार, अत्यंत शेवटच्या माणसालासुद्धा तुझा आशीर्वाद मिळो आणि तुझ्या आशीर्वादानं हा देश मोदीजींचा जो विकसित भारताचा संकल्प आहे 2047चा हा निर्विघ्नपणे पार पडो. तुझे आशीर्वाद या सर्वसामान्य माणसापासून देशाचे प्रधानमंत्री जे देशासाठी इतकं काम करतात त्यांनाही मिळो. सगळे आपण पाहतोय. मला असं वाटतं की निश्चित पुण्याच्या गणेशोत्सवाला एक वेगळ्या प्रकारची दिशा आणि खरं तर इतकं पाठबळ त्यांच्या माध्यमातून मिळतं आहे. प्रत्येक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता खुश आहे, समाधान व्यक्त करतो आहे. त्यामुळे निश्चित त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे सगळ्यांनी. पुण्याबरोबरच पुनीत दादांनी काश्मीरमध्ये गणपती मी सांगितलं की केवळ गणेश उत्सव नाही, वर्षभरात मी अनेक वेळा बोललो, वर्षभरात अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून होत असतात आणि मला असं वाटतं की समाजातल्या अगदी गरजवंताला सुद्धा मदत होणं, खेळाडू असेल, कलाकार असेल, गणेश उत्सव असेल, आज सैनिकांसाठी काम करतायत. मला असं वाटतं की सर्वांसाठीच काम करणारे एक व्यक्तिमत्व आहे आणि त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आपण. धन्यवाद. गेल्या 3 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताजमहालाच्या मुख्य घुमटातून पाण्याची गळती होत असल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. तसेच या वास्तूच्या आवारातील बागेतही पावसाचे पाणी साचले होते. ताजमहलच्या मुख्य घुमटातील गळतीबाबत व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. ASIचे आग्रा विभागाचे अधीक्षक राजकुमार पटेल यांनी सांगितले की संततधारेमुळे ताजमहालाच्या मुख्य घुमटामधून पाण्याची गळती होत असली तरी या वास्तूचे नुकसान झालेले नाही. कोलकात्यातील RG कार रुग्णालयात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या निषेधात निदर्शने करणाऱ्या डॉक्टरांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी अचानक आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली आहे. त्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन देतानाच डॉक्टरांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. आंदोलक डॉक्टरांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं आश्वासनही त्यांनी दिले. मुंबईकरांना अनेकदा प्लॅटफॉर्मवर लोकलची वाट पाहत ताटकळत राहावं लागते. वस्तुतः 2 लोकलमधील अंतर 3 ते 5 मिनिटाचे आहे, परंतु अनेकदा दुसरी लोकल यायला वेळ लागते. यातील तांत्रिक अडचणी दूर करत 3ही मार्गांवरील लोकलना कवच प्रणालीबरोबर कंबाईंड कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल यंत्रणा जोडली जाणार आहे. त्यामुळे 2 लोकलमधील वेळेचे अंतर 180 सेकंदावरून 150 सेकंदांवर येणार आहे. राज्य मंडळासोबतच इतर सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याबाबतचा नवा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. त्यानुसार गेली 2 वर्ष देण्यात आलेली मराठी श्रेणी मूल्यांकनांची सवलत 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्यात येणार आहे. सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीचा निर्णय 2020 मध्ये राज्य सरकारने घेतला होता. तो लागू देखील करण्यात आला. मात्र CBSE आदी शाळांमध्ये मराठी भाषा अवगत करणे आणि त्यात चांगले गुण मिळवण्यात विद्यार्थ्यांना अडचण येत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर यात आता सुधारणा करण्यात आली. जम्मू काश्मीरमधील दहशतवाद शेवटच्या घटका मोजत आहे असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले. या प्रदेशाला 3 घराण्यांनी उद्ध्वस्त केले अशी टीका करताना
या सुंदर क्षेत्रास नष्ट करणाऱ्या वंशवादी राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी आपल्या सरकारने नवे नेतृत्व उभं केलं आहे. तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन जम्मू काश्मीरला देशाचा एक सुरक्षित आणि समृद्ध भाग बनवूया, असे मोदी यांनी म्हटलंय. जम्मू काश्मीर निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. कोल्हापुरात MD ड्रग्ज विक्री करण्यासाठी आलेल्या समीर शेख या तस्कराला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून अटक केली. त्याच्याकडून 12 ग्रॅम MD ड्रग्ज, मोबाईल आणि वाहन असा 15.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र करमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अधिक तपासानंतर ड्रग्ज तस्कर मनीष नागोरीलाही अटक केली आहे. नागपूरच्या दिघोरी चौकातील श्री संतकृपा प्रोव्हिजन्स नामक मोबाईल शॉपीचे शटर तोडून चोरट्यांनी 24.32 लाखांचे मोबाईल चोरून नेले. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. चोरट्यांनी विविध कंपन्यांचे 89 मोबाईल, 3 घड्याळ आणि सामान चोरून नेले. CCTV फुटेजच्या आधारे पोलीस तपास सुरू आहे. वेळ झाली इथंच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.